नमस्कार अमरावती. अमरावती महानगरपालिकेच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 बेनोळा भीमटेकडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज मी अविनाश गुलाबराव मार्डीकर, अर्चनाताई मनीष उर्फ छोटू पाटील आणि मंगेश अवधूतरावजी मनोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज उमेदवारी आम्ही भरतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आदरणीय आमदार संजयभाऊ खोडके, आदरणीय सुलभाताई खोडके आणि आमचे देशाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांची प्रेरणा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे कामकाज संपूर्ण राज्यभर चालते आहे, खऱ्या अर्थानं फुलेसाहेब आंबेडकरांच्या विचाराचा असलेला पक्ष सत्तेत जाऊन लोकांच्या विकासाला गती देण्याच्या संदर्भातला निर्णय घेत आज खऱ्या अर्थानं अमरावती महानगरपालिका क्षेत्रात 900 कोटी रुपयाची पाण्याची योजना, त्यानंतर 200 कोटी रुपयाचं तरुणांसाठी एक प्रोजेक्ट या ठिकाणी IITचा आणलेला आहे. त्यानंतर चांगल्या सुविधा आरोग्य विभागाच्या मिळण्यासाठी सुपर स्पेशालिटी, एरविना हॉस्पिटल, डबरीना हॉस्पिटल ह्या चांगल्या योजना शासनाच्या आपल्या दरबारी आणण्यासाठी जो प्रयत्न सुलभाताईंनी आणि संजय भाऊंनी केला आहे त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करत, त्यांच्या मार्गावरती त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चारही उमेदवार या प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू. प्रभागाची जी दशा झाली आहे ती दशा दूर करण्यासाठी खऱ्या अर्थानं चारही उमेदवार आज आम्ही मैदानात उतरलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अर्चनाताई मनीष उर्फ छोटू पाटील, मंगेश अवधूतरावजी मनोरे आणि अविनाश गुलाबराव मार्डीकर आणि चौथा उमेदवार आमचा उद्या जाहीर होणार आहे. चौथ्या उमेदवारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी ओढ आता नाही. 5-5, 6-6 उमेदवारी मागते आहे. एक चांगला उमेदवार घेऊन त्याच्यावरती सुद्धा निर्णय आम्ही उद्या घेऊ आणि चारही उमेदवार आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मैदानात असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विकासाला गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्यामुळे सगळ्या मतदारांना आव्हान करतो, सगळ्या माझ्या पितृतुल्य मातृतुल्य मंडळांनी बंधू भगिनींना आव्हान करतो की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती चारही मशीनचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा. आज जो इथे प्रतिसाद तुम्ही दाखवला आहे, फक्त एका शब्दावरती, एका फोनवरती, एका पत्रिकेवरती जो प्रतिसाद आज जनता देते आहे, यावरून हे लक्षात येते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय निश्चितपणे या प्रभाग क्रमांक 10 मधून चारही उमेदवार निवडून येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा महानगरपालिकेवरती लागेल याची आम्हाला खात्री आहे. मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आता फॉर्म भरण्यासाठी आम्ही महानगरपालिका झोन क्रमांक 3 मध्ये आम्ही तीनही उमेदवार जाणार आहोत. त्यासाठी आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. माझं नाव अर्चना मनीष उर्फ छोटू पाटील आहे. मला आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे आणि मला हेच म्हणायचं आहे की सगळे जनतेनं आम्हाला चारही उमेदवाराला निवडून देण्याची एक ताकद ठेवावी, एवढंच मी सगळ्यांना निवेदन करते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 10 तर्फे अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अंतर्गत आम्ही आमच्या प्रभागामधून आमचे नेते आदरणीय सुलभाताई खोडके, आदरणीय संजयभाऊ खोडके यांच्या मार्गदर्शनात या प्रभागाची निवडणूक लढवत आहोत. आदरणीय या प्रभागाचे माजी नगरसेवक, स्थायी समिती सभापती आदरणीय अविनाशभाऊ मार्डीकर, आमच्या भगिनी या प्रभागाचे कार्यकर्ते छोटूभाऊ पाटील यांचे मिसेस आदरणीय अर्चनाताई पाटील आणि मी स्वतः मंगेश मनोरे माजी नगरसेवक, आम्ही चारही लोक या ठिकाणून भीमटेकडी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्यानंतर प्रत्येक 2-3 नगरामध्ये आम्ही सर्व महापुरुषांना अभिवादन करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हाला मतदान करण्याचं लोकांना आवाहन करत आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही नगरसेवक, घड्याळचे नगरसेवक जनतेने निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्व या ठिकाणी आलेल्या आमच्या आया भगिनींची, माझ्या बांधवांच्या, माझ्या कुटुंबाच्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि आता आम्ही सर्व लोक आज आम्ही आमचे अर्ज भरायला जात आहोत.